आपण प्रार्थना करू. प्रेमळ आणि कृपाळू देवबापा, आम्ही तुझी स्तुती करतो आणि तुझा धन्यवाद करतो. आजच्या झावळ्याच्या रविवारी देवबापा पुन्हा एकदा तुझी स्तुती आणि तुझा धन्यवाद करण्यासाठी तुझ्या पवित्र मंदिरामध्ये देवा तू आम्हाला आणलेला आहेस आणि गेले संबंध सप्ताहभर तू आम्हाला सांभाळलंस, सहाय्य केलंस, उत्तम प्रकारचं आरोग्य दिलंस आणि आमच्या जीवनाला लागणाऱ्या सर्व गोष्टीचा पुरवठा केलास. देवा, आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझा धन्यवाद करतो की लॉकडाऊनच्या गेल्या वर्षभराच्या काळामध्ये आणि सध्या असलेल्या परिस्थितीमध्ये तू आम्हाला चालवत आहेस, तू आम्हाला सहाय्य करीत आहेस, तू आमचा सांभाळ करीत आहेस आणि देवा, दयेने आणि कृपेने तुझी शांती तू आम्हाला देत आहेस. आणि या शांतीसाठी देवबापा आज आमचा प्रिय प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त त्या यरूशलेममध्ये स्वदेहाचं समर्पण करण्यासाठी आणि आम्हाला शांती मिळण्यासाठी देवबापा त्याने यरूशलेममध्ये प्रवेश केलेला आहे. आणि या प्रवेशाचं आम्ही स्वागत करीत असताना देवबापा दयेने आणि कृपेने आजची प्रार्थना तुझ्या हातात राहू दे आणि या प्रार्थनेचं तू मार्गदर्शन कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने आम्ही मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या दिवसासाठी आणि विशेष करून झावळ्याचा रविवार अर्थात पाम संडे अर्थात बल्लांडन सणाच्या तयारीचा रविवार अर्थात यरूशलेममध्ये येशू ख्रिस्ताच्या प्रवेशाचा वार. आणि याकरता नारायण मामन टिळक यांनी रचना केलेलं आणि स्तोत्र 95 आधारित की शांतीचा राजा प्रभू येशू ख्रिस्त आज आमच्यासाठी यरूशलेममध्ये त्याच्या देहाचं समर्पण करण्यासाठी आणि त्यापासून शांती मिळण्यासाठी ज्याप्रमाणे त्याचा यरूशलेममध्ये प्रवेश झाला, त्या प्रवेशाच्या वेळेस ज्या लोकांनी गीतं गायले, स्तोत्र गायले, आनंद केला, उड्या मारल्या आणि त्याच्या पायाखाली त्याने आपली वस्त्र पांघरली, त्या विषयानुसार स्तोत्र 95 आपण देवाची स्तुती करू आणि देवाचं गौरव करू. रेव्हरंड कविवर्य सन्माननीय आमचे देवाचे सेवक नारायण मामन टिळक यांनी रचना केलेलं गीत आपण गाऊया. एक्लेसियाचा गीत संग्रह, गीत क्रमांक 1 आणि देवाची स्तुती. स्तवो ईश्वराचा गौरवू, आपुली तारण शिला. स्तवो ईश्वराचा गौरवू, आपुली तारण शिला. कृतज्ञ होऊन जय जयकार, सबूतया मंगला. सबूतया मंगला गौरवू, आपुली तारण शिला. स्तवो ईश्वराचा गौरवू, आपुली तारण शिला. श्रेष्ठ देव देवाधिप ईश्वर, सबूतया निस्तुला. सबूतया निस्तुला गौरवू, आपुली तारण शिला. स्तवो ईश्वराचा गौरवू, आपुली तारण शिला. करे धरे तो गिरी शिखराला, आगाध धरणी तला. आगाध धरणी तला गौरवू, आपुली तारण शिला. स्तवो ईश्वराचा गौरवू, आपुली तारण शिला. तदेय जलधि तयानेच तो स्वयी
स्वयेच्छेने निर्मिला आपुली तारणशिला सवोश्वराचा गौरवू आपुली तारणशिला तोच आमुचा देव स्वजन त्याच्या कुरनातला सवूया आपुली तारणशिला सवोश्वराचा गौरवू आपुली तारणशिला जानुस्ते त्या पुढे होऊया करता तो आपुला गौरवू आपुली तारणशिला सवोश्वराचा गौरवू आपुली तारणशिला गुरुजन तुमचा मलाई शोभा देई मला गौरवू आपुली तारणशिला सवोश्वराचा गौरवू आपुली तारणशिला आपुली तारणशिला आपुली तारणशिला. नारायण टिळक यांनी जावळ्याच्या रविवार करता सुंदर रचना केलेले गीत आपण ऐकलेलं आहे. स्तवू ईश्वरा चला गौरव आपुली तारणशिला. येशू हा आमचा राजा आहे, तो शांतीचा राजा आहे आणि आम्हाला शांती मिळण्यासाठी आज त्याचा प्रवेश यरूशलेमेमध्ये होत आहे. त्याकरता नेमलेलं शास्त्रपाठ मत्तई कृष्ण वर्तमान याचा 21वा अध्याय आणि 1 ते 9 ही वचनं आपण ऐकूया. संत मत्तईने लिहिलेले शुभवर्तमान याचा 21वा अध्याय आणि वचने 1 ते 9 आपण ऐकूया ही वचने. यरूशलेमेत येशूचा जयोत्सवाने प्रवेश. ते यरूशलेमेजवळ आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे येथे पोहोचले. तेव्हा येशू दोघा शिष्यांना असे सांगून पाठवले की तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे लागलीच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू अशी तुम्हास आढळतील. ती सोडून माझ्याकडे आणा. आणि कोणी तुम्हास म्हटले तर प्रभूला याची गरज आहे असे त्यास सांगा, म्हणजे तो ती ताबडतोब पाठवेल. संदेश त्याच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. ते असे की सियोनेच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. गाढवी व शिंगरू ही आणून त्यांनी त्यावर आपली वस्त्रे घातली व तो वर बसला. तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली. काही झाडांच्या डहाळ्या तोडीत होते व वाटेवर पसरीत होते. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करीत राहिले की दाविदाच्या पुत्राला होसान्ना, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित असो, उद्वलोकी होसान्ना. जाऊया देवाच्या वचनाकडे प्रार्थना करू. प्रेमळ आणि कृपाळू देवबापा, तुझ्या पवित्र वचनाकडे येत असताना आजचं हे वचन देवबापा तू आम्हाला सहाय्यकारी होऊ दे. आणि या वचनावर मनन आणि चिंतन करीत असताना आणि आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा यरूशलेमेमध्ये होणारा भव्य दिव्य देवबापा प्रवेश सोहळ्यामध्ये आम्ही सहभागी होत असताना दयेने आणि कृपेने आमचे मनचे विचार आणि आमचे ओटचे शब्द तू मान्य करून घे. आणि तुझं वचन आमच्या पावलाकरता दिवा आणि प्रकाशाचं होऊ दे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने आम्ही ही प्रार्थना मागत आहे म्हणून तू आई. आमेन. माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, आजचा रविवार हा झावळ्याचा रविवार अर्थात
पाम संडे अर्थात वल्हांडण सणाच्या तयारीचा रविवार अर्थात यरुशलेमेच्या पुनर्स्थापनेचा रविवार अर्थात यरुशलेमेमध्ये वल्हांडण सणाच्या तयारीला एकत्र होण्याचा रविवार आणि या रविवारचं आजचं हे महत्त्व ध्यानात ठेवून सुमारे 700 वर्षापूर्वी येशूच्या यरुशलेमेच्या प्रवेशाच्या सुमारे 700 वर्षापूर्वी जखर्या याचा 9वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये हे भविष्य कथन करून ठेवलेलं होतं, नमूद करून ठेवलेलं होतं की प्रभू येशू ख्रिस्ताचा यरुशलेमेचा प्रवास हा मनुष्याला शांती देण्यासाठी होणार आहे, मनुष्याला शांतीचं राज्य मिळवण्यासाठी होणार आहे, मनुष्याला मुक्ती आणि तारण मिळवण्यासाठी होणार आहे, मनुष्याच्या जीवनाला जीवन मिळावं म्हणून येशू स्वदेहाचं समर्पण करण्यासाठी या वल्हांडणाच्या सणामध्ये जाणार आहे. हे भविष्य येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर 700 वर्ष जुन्या करारामध्ये संदेष्टा जखर्या याने नमूद करून ठेवलं आणि जखर्या याचा ग्रंथ याचा 9वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये हे भविष्य आम्हाला पाहायला मिळतं. वाचूया आपण. सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर यरुशलेम कन्ये गजर कर पहा तुझा राजा तुझकडे येत आहे तो न्यायी व यशस्वी आहे तो लीन आहे गाढवावर गाढवाच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून तो येत आहे. पहा सियोन कन्ये आनंदाने गजर कर कारण तुझा राजा तुझ्याकडे येत आहे आणि तो तुला शांतीचं राज्य देणार आहे. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताचा यरुशलेमेमधील प्रवासाचा या ठिकाणी अर्थ आहे की आमच्या तारणासाठी स्वदेहाचं समर्पण करून आम्हाला शांतीचं, समाधानाचं, आनंदाचं, ममतेचं, चांगुलपणाचं, प्रेमाचं, वात्सल्याचं जीवन मिळावं म्हणून येशूने आपलं जीवन त्या ठिकाणी समर्पित करण्यासाठी यरुशलेमेमध्ये प्रवेश केलेला आहे. माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, यहुदी धर्मशास्त्राप्रमाणे आणि मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे यहुदी लोकांना एकूण 7 सण नेमून दिलेली होती आणि त्या 7 सणापैकी मुख्य जो सण होता तो वल्हांडण. वल्हांडण या शब्दाचा अर्थ ओलांडून जाणे, क्रॉस करणे. जेव्हा परमेश्वराचे दूत तुमच्या घराच्या दारावर येतील आणि ज्या घराच्या कपाळपट्टीवर कोकऱ्याचं रक्त दिसणार नाही, रक्ताची दाराच्या बाह्यावर रक्ताची खून दिसणार नाही, त्या घरामध्ये हाहाकार माजेल आणि ज्या घराच्या कपाळपट्टीवर ते रक्त असेल कोकऱ्याचं ते घर तो देवदूत ओलांडून जातील. वल्हांडण सण यहुद्यांना किंवा मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे यहुदी लोकांना जे 7 सण नेमून दिले होते त्यापैकी मुख्य सण वल्हांडणाचा आणि या वल्हांडणा सणाची तयारी करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आणि स्वतःचं समर्पण करण्यासाठी त्या यरुशलेमेमध्ये जात आहे. त्याचे शिष्य त्याच्याबरोबर आहे, मोठा लोक समुदाय त्याच्याबरोबर आहे. ज्या लाजाराला मेलेतून जिवंत केले त्या गावचे सर्व लोक आहेत आणि ज्यांच्यासाठी चमत्कार केले, ते चमत्काराचा अनुभव घेतलेले आणि चमत्कार पाहिलेले ते सर्व लोक आहे की आणि सर्वांची समजूत ही झालेली आहे की येशू राजा होणार आहे. माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, येशूच्या जीवन कार्यामध्ये 33 किंवा 33.5 वर्षाच्या काळामध्ये येशू फक्त 3च वेळेस यरुशलेमेमध्ये गेला, फक्त 3 वेळेस. आणि जेव्हा जेव्हा तो त्या यरुशलेमेमध्ये गेला त्या वेळेस यरुशलेमेमध्ये हलचल झाली, खळबळ माजली आणि यरुशलेमेमध्ये असलेले सदुकी, परुषी, यहुदी आणि धर्ममार्तंड, धर्मपंडित लोक भयचकित झाले. ज्या वेळेस येशू यरुशलेमेमध्ये गेला त्या वेळेस त्या ठिकाणी काहीतरी घटना घडल्या आणि या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमेमध्ये जगाच्या तारणासाठी, जगाला शांती देण्यासाठी यरुशलेमेमध्ये प्रवेश करीत आहे. आणि हे वृत्तांत 4 शुभवर्तमानामध्ये मत्तय, मार्क, लूक आणि योहान यामध्ये नमूद करून ठेवलेले आहे. मग हा राजा येत आहे आणि तो राज्य स्थापन करणार आहे. हे ऐकून राजाचं स्वागत कसं करतात?
एखादा राजा आपल्या गावी येत आहे, एखादा पुढारी आपल्या गावी येत आहे, मग त्याचं स्वागत आम्ही कसं करतो? स्वागताची तयारी काय करतो? जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त यरूशलेमेमध्ये राजा होण्यासाठी जात आहे हे लोकांना कळलं आणि प्रचंड लोकसमुदाय थवेचे थवे त्याच्या मागे आले. त्याचे शिष्य त्याजवळ होते आणि जेव्हा ते यरूशलेमेच्या पायथ्याशी आले, त्या डोंगराचे पायथ्याशी आले, त्यावेळेस पुष्कळ लोक त्या ठिकाणी एकत्र जमा झाले आणि त्यांनी त्याचं स्वागत केलं. ही स्वागत करण्याची पद्धत वेगळी होती. डहाळ्या तोडणे, आपलं अंगावरचं वस्त्र काढणे, त्याच्या पायाखाली पायघड्या घालणे, जय जयकार करणे, होसन्ना याचा अर्थ गौरवशाली राजा हा येत आहे, तो धन्यवादित आहे. हे सर्व एखादी व्यक्ती यहुदी धर्मामध्ये जेव्हा राजा होत असे आणि त्याचा अभिषेक होत असे, त्यावेळेस अभिषेकाच्या वेळेस आणि राजा होण्याच्या दीक्षाच्या वेळेस, त्या समारंभाच्या वेळेस लोक यहुदी धर्माप्रमाणे हे सर्व करत होते. याचा अर्थ असा, 2 राजे 9 अध्याय 11 ते 13 वचन की एखाद्या राजाचा अभिषेक होत आहे, एखादा राजा गावात येत आहे, एखादा राजा प्रस्थापित होत आहे, एखादा राजा गादीवर बसत आहे, त्यावेळेस लोक त्याचं स्वागत कसं करीत असे पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. 2 राजे 9 अध्याय 11 ते 13 ही वचनं वाचूया आपण. येहू बाहेर आपल्या धन्याच्या येहू बाहेर आपल्या धन्याच्या सेवकाकडे आला. तेव्हा एकाने त्यास विचारले, सर्व काही ठीक आहे ना? सर्व काही ठीक आहे ना? तो वेडा तुझ्याकडे का आला होता? तो वेडा तुझ्याकडे का आला होता? तो त्यास म्हणाला, येहू त्यास म्हणाला, तो मनुष्य कोण? तो मनुष्य कोण व त्याचा संदेश काय? व त्याचा संदेश काय? हे तुम्हास माहीतच आहे. हे तुम्हास माहीतच आहे. ते म्हणाले, भलतेच काय आहे? ते आम्हास सांग. तो म्हणाला, त्याने मला असे सांगितले आहे. परमेश्वर म्हणतो, तू इस्रायलाचा राजा तू इस्रायलाचा राजा व्हावे म्हणून मी तुला अभिषेक केलेला आहे. हे ऐकून मी तुला नेमलेलं आहे, मी तुला प्रस्थापित केलेलं आहे आणि परमेश्वराने येहूला राजा केलेला आहे. परमेश्वराने येहूला यहूद्यांचा राजा केलेला आहे. ही गुड न्यूज, ही चांगली बातमी ऐकून लोकांनी त्याचं स्वागत केलं. लोकांनी त्याचं काय केलं? स्वागत केलं. आणि स्वागताची ही पद्धत होती. 13 वचन. हे ऐकून लोकांनी त्वरा करून आपली आपली वस्त्रे उतरून त्याच्या पायाखाली पायऱ्यावर पसरली आणि कर्णा वाजून येहू राजा झालाय असा पुकारा केला. हे राजाचं आगत स्वागत होतं. राजाचा अभिषेक झाला आहे, राजा होण्यास आला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा अभिषेक झालेला राजा म्हणून होणार आहे आणि तो यरूशलेमेत चालणार आहे आणि त्या ठिकाणी रोमी सत्ता, सर्व यहुदी सत्ता ताब्यात घेणार आहे. सदुकी आणि फरीसी यांच्या जोखडापासून आम्हाला मुक्त करणार आहे आणि या गोष्टीसाठी संपूर्ण यहुदी समाज, संपूर्ण त्याचे शिष्य ज्यांच्यासाठी त्यांनी चमत्कार केले, असे सर्व लोक येशूच्या बरोबर एकत्र येऊन मिळाले. योहान सुवर्तमान याचा 12वा अध्याय 12 ते 14 ही 3 वचनं. आणि मग या लोकांनी त्याचं स्वागत कसे केलं? जे 2 राजे 9 अध्याय 11 ते 13 वचनामध्ये यहुद्यांची राजाच्या अभिषेकच्या वेळी जी पद्धत होती की वस्त्र काढून पांघरणं, डहाळ्या तोडणं, खजुरीची फांद्या तोडणं, नाचणं आणि त्याच्या समोर आनंद प्रकट करणं. वाचूया आपण योहान सुवर्तमान 12वा अध्याय 12 ते 14 ही वचनं. दुसऱ्या दिवशी यरूशलेमेच्या सणास आलेले पुष्कळ लोक येशू यरूशलेमेत येत आहे असे ऐकून खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाले आणि गजर करीत म्हणाले, होसन्ना, प्रभूच्या नावाने येणारा इस्रायलाचा राजा धन्यवादित असो. येशूला लहान गाढव मिळाल्यावर तो त्यावर बसला आणि यरूशलेमेकडे निघाला. काय म्हणाले ते लोक? दुसऱ्या दिवशी सणास आलेले पुष्कळ लोक येशू यरूशलेमेत राजा होण्याकरता वर येत आहे असे ऐकून खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाले आणि गजर करीत म्हणाले, होसन्ना, प्रभूच्या नावाने येणारा इस्रायलाचा राजा
धन्यवादित असो. आणि त्यांनी आपली वस्त्रे काढली आणि येशूच्या पायाखाली पाय घड्या घातल्या आणि त्याचं आगत स्वागत केलं आणि ते नाचत गाजत येशूच्या मागे यरूशलेमेमध्ये प्रवेश करते झाले. माझ्या प्रिय बहिणींनो, आजचा हा दिवस आहे. येशू राजा आहे. द जीजस इज किंग. तो आमचा राजा आहे आणि त्याचा प्रवेश यरूशलेमेमध्ये 2000 वर्षापूर्वी झालेला आहे. आणि त्या ठिकाणी प्रवेश करून त्याने स्वदेहाचं समर्पण केलेलं आहे आणि त्या समर्पणाच्या द्वारे त्याने तुम्हाला आणि मला शांतीचं राज्य दिलेलं आहे. कारण वचन सांगतो तो शांतीचा अधिपती आहे, तो सनातन देव आहे, तो समर्थ देव आहे आणि सर्व काही त्याचं आहे. मानवजातीच्या कल्याणासाठी त्याने आपला देह ठेवलेला आहे. काय म्हटले? जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. त्याने आपली विभूती, आपला देह त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि यरूशलेमेत तो राजा म्हणून घे. परंतु येशूच्या पाठीमागे येणाऱ्या लोक समुदायामध्ये निरनिराळ्या प्रकारचे लोक होते. येशूच्या पाठीमागे येणाऱ्या लोक समुदायामध्ये यहुदी लोक जास्त करून होते आणि ते अशासाठी आले होते की यहुदी लोक सदुकी, परुशी, यहुदी राजांच्या जोखडाखाली होते आणि यहुदी राज्य हे रोमन साम्राज्याच्या जोखडाखाली होतं. रोमन साम्राज्याने यहुदी राज्यावर कर लादावेत, त्यांना त्रास द्यावा आणि यहुदी राजाने सदुकी आणि परुशी यांच्याद्वारे मोशेच्या नियमशास्त्राचं पालन होतं की नाही याच्याद्वारे यहुदी लोकांना त्रास द्यावा. अशा प्रकारे ही राजनीती, अशा प्रकारे ही राजव्यवस्था त्या ठिकाणी होती आणि या राजव्यवस्थेला यहुदी लोक कंटाळलेले होते आणि त्यांना असं वाटत होतं की कोणीतरी नवीन राजा व्हावा आणि त्याने ही रोमी सत्ता, ही यहुद्यांची सत्ता उलथून टाकावी आणि त्याने राजा होऊन एक नवीन राज्य सत्ता स्थापन करून त्याने आम्हाला सुबत्ता द्यावी, त्याने आम्हाला शांती द्यावी, आमचं जीवन सुसह्य करावं म्हणून प्रचंड यहुदी लोक येशूच्या त्या लोक समुदायामध्ये निघालेले होते. एक दुसरी गोष्ट, येशूचे शिष्य त्याच्याबरोबर होते. या शिष्यामध्ये काय झालेलं आहे की यहुदा इस्कारियोत होता. ज्याप्रमाणे यहुदी लोक जगाचा राजा येशू होईल म्हणून त्या लोक समुदायामध्ये त्या राजाचं आगत स्वागत करत होते आणि आनंद व्यक्त करत होते. परंतु त्यांना हे माहीत नव्हतं, त्यांना ही कल्पना नव्हती की येशू शांतीचं राज्य, शांतीचा राजा होण्यासाठी, शांतीचं जीवन देण्यासाठी, तारणाचं जीवन देण्यासाठी, तारणाचा मुकुट देण्यासाठी, मुक्तता करण्यासाठी आज त्या यरूशलेमेमध्ये वल्हांडण सणाच्या वेळेस प्रवेश करीत आहे आणि वल्हांडण सणाचा तो कोकरू होणार आहे. ही सत्य त्या यहुदी लोकांना समजत नाही. त्याप्रमाणे येशूच्या पाठीमागे जो समुदाय होता त्यामध्ये यहुदा इस्कारियोत होता आणि तोही येशू बरोबर होता आणि तोही आनंदात होता. त्यानेही पायघड्या टाकलेल्या होत्या, त्यानेही उड्या मारलेल्या होत्या आणि त्याला वाटत होतं की येशू यरूशलेमेमध्ये जाईल, तो राजा होईल आणि राजानंतर माझं पद हे खजिनदाराचं असेल, सर्व सत्ता, आर्थिक सत्ता माझ्याकडे राहील आणि म्हणून तो आनंदात होता. परंतु दुसरा विचार त्याच्या मनामध्ये होता की जर आपण येशूला धरून दिलं आणि यहुदी धर्म मातंडाशी, सदुकी आणि परुशी यांच्याशी संगनमत केलं तर तेही काही पैसे आपल्याला मिळतील, एक्स्ट्रा इन्कम आपल्याला होईल आणि म्हणून त्याला मोह सुटला, त्याला लोभ सुटला आणि त्या लोभापायी त्याने येशूला धरून दिलं. पण धरून देण्याच्या वेळेस त्याला हे पक्क माहीत होतं की येशू यातून सुटणार आहे, त्याची खात्री होती. कारण मेलेल्या लाजराला जिवंत केलं हे यहुद्यांनी पाहिलं होतं. कारण येशूने 5 भाकरी 5,000ला दिल्या पुरवले हे यहुद्यांनी पाहिलं होतं. कारण येशूने लंगड्या माणसाला बरे केलं हे यहुद्यांनी पाहिलं होतं. येशूने आंधळ्याला दृष्टी दिली हे यहुद्यांनी पाहिलं होतं. येशूने 38 वर्ष दुखणे करी बरे केला हे यहुदी इस्कारियोतने पाहिलं होतं आणि त्याला माहित होतं की येशू हा अद्भुत चमत्कार करणारा आहे, येशू हा सामर्थ्यशाली आहे आणि मी 30 रुपये घेऊन त्याला जरी धरून दिलं तरी तो त्या सैनिकाच्या ताब्यातून सुटू शकणार आहे कारण तो सामर्थ्यशाली आहे. या विश्वासाने त्याने येशूला धरून दिलं. पण त्याचा अपेक्षाभंग झाला कारण येशू या जगाचं राज्य स्थापना करण्यासाठी आलाच नव्हता हे सुद्धा यहुद्याला समजलं नव्हतं. यहुद्याची लोभाची वृत्ती, यहुदी लोकांची, यहुदी समाजाची जातापासून सुटण्याची वृत्ती. तिसरं आम्ही बघतो की यांच्यामध्ये पेत्र हा होता आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं होतं
की कोंबडा अरवण्यापूर्वी येत्या दिवसामध्ये तू मला 3 वेळेस नाकारशील. आणि पेत्राने त्या ठिकाणी येशूला कळवून सांगितलं होतं की असं होणंच शक्य नाही, माझा जीव गेला तरी चालेल. हा पेत्र, खंबीर पेत्र, निश्चयी पेत्र, बेडर पेत्र, धैर्यवान पेत्र, सामर्थ्याने युक्त असा पेत्र, येशूचे चमत्कार पाहिलेला पेत्र, जेव्हा येशूवर वेळ आली आणि जेव्हा येशूची चौकशी सुरू झाली त्यावेळेस पेत्र बाहेर सेकोटीजवळ काही लोकांबरोबर, रोमी शिपायाबरोबर शेकत बसला होता. आणि रोमी शिपायाने त्याला विचार, अरे नाझरेतकर म्हटलेल्या येशू बरोबर तू होतास काय? त्याने म्हटलं, मी त्या माणसाला ओळखत नाही, आय डोंट नो हू इज इट. दुसऱ्या वेळेस रोमी सैन्याने त्याला पाहिलं आणि ते म्हटलं, अरे नाझरेतकर म्हटलेल्या येशू बरोबर तू होतास काय? तर म्हटलं, त्या माणसाला मी ओळखतच नाही, त्यांनी शपथ होऊन घेतलं. तिसऱ्या वेळेस तोच प्रकार झाला आणि कोंबडा हरवला. पेत्र मरणाच्या भीतीने त्याने जिवंत देवाच्या पुत्राचा अव्हेर केला, शांतीच्या राज्याचा अव्हेर केला. ही पेत्राची मरणाच्या भीतीची वृत्ती. पुढे आम्ही बघतो की या लोक समुदायामध्ये अजून एक प्रकारचे लोक होते. असंख्य यहुदी होते. यामध्ये यहूदा इस्करियोत होता, यामध्ये पेत्र होता, यामध्ये यहुदी समाजातील लोक होते आणि त्यामध्ये अजून एक लोक होते की येशूचे 12 शिष्य होते. आणि या शिष्यांनी सुद्धा येशूचं सामर्थ्य बघितलं होतं, चमत्कार बघितले होते, येशूचं कर्तृत्व बघितलं होतं. येशू हा देवाचा पुत्र हे त्यांना माहित होते आणि त्यांना हेही वाटत होतं की येशू शांतीचं नाही राज्य नाही, येशू जगाला शांती देणारं राज्य स्थापन करण्यासाठी नाही, शांतीचा राजा होण्यासाठी नाही, तर यहूद्यांचा राजा होण्यासाठी येत आहे. आणि म्हणून ते शिष्य त्याच्याबरोबर होते. पण जेव्हा येशूवर प्रसंग आला, त्याचा न्यायनिवाडा झाला, त्याला दंड ठोठवण्यात आला, मरणाच्या वृत्तीने, मरणाच्या भीतीने या शिष्याची पांगापांग झाली आणि ते लपून बसले. माझ्या प्रिय बहिणींनो, भावांनो, ज्या दिवशी येशूचा यरूशलेमेमध्ये प्रवेश झाला त्याच दिवशी यहुदी समाज त्या ठिकाणी होसन्ना होसन्ना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित राजा असो, आफ्टर 3 days 4 days, तोच यहुदी समाज, तेच येशूचे गावचे लोक, तेच येशूच्या राज्यातले लोक, तेच येशूच्या प्रांतातील लोक त्या पिलाताला म्हटले, या माणसाला वधस्तंभावर द्या, याला सोडू नका. पिलात म्हटला, बरब्बा म्हटलेल्या चोराला सोडावं, एका कैद्याला सोडावं, अशी यहुदी धर्मशास्त्राप्रमाणे आज्ञा आहे. मी कोणाला सोडू? बरब्बाला सोडू का येशूला सोडू? यहुदी समाज जो येशूचा समाज होता, जे येशू बरोबर यरूशलेमेत आले होते, जो येशू राजा म्हणून आनंदात होते, ज्यांनी येशूचा जयजयकार केलेला होता, ज्यांनी येशूच्या समोर पाय घड्या टाकलेल्या होत्या, ज्यांनी येशूच्या समोर आपली वस्त्र पांघरलेली होती, तेच लोक मोठ्याने ओरडून म्हटले, याला वधस्तंभावर द्या आणि आमच्यासाठी त्या चोराला सोडा. पिलाताने म्हटलं, हा निर्दोष आणि निष्कलंक आहे, याच्यासाठी मला काही दोष आढळत नाही. यहुदी लोक म्हटले की हा स्वतःला राजा म्हटलेला आहे जगाचा, हा देशद्रोह आहे आणि या देशद्रोहाचा गुन्हा याच्यावर लावून याला तुम्ही वधस्तंभावर द्या. कारण हा आम्हाला म्हटला होता की याच्याबरोबरचे लोक म्हटले होते, शिष्य म्हटले होते की राजा होण्यासाठी येशू यरूशलेमेत जात आहे. पण यहुद्यांना समजत नव्हते ह्या की येशू शांतीचा राजा, शांतीचं जीवन, तारणाचं जीवन, कृपेचं जीवन, प्रीतीचं जीवन, ममतेचं जीवन देण्यासाठी यरूशलेमेत आलेला. ते जगिक राजा त्याच्यामध्ये शोधत होते. पेत्र जगिक राजा त्याच्यामध्ये शोधत होता, यहूदा इस्करियोत जगिक राजा त्याच्यामध्ये शोधत होता, त्या ठिकाणी असलेले यहुदी समाज त्यामध्ये जगिक राजा शोधत होता, त्या ठिकाणी असलेले असंख्य शिष्य त्यामध्ये जगिक राजा शोधत होते. कोणालाच येशू खरा कोणता राजा आहे हे कळलं नाही, असं द हिस्ट्री ऑफ द थिओलॉजी या ग्रंथामध्ये नमूद करून ठेवलेलं आहे. माझ्या प्रिय बहिणीने भावांनी ही शोकांतिका झाली त्या ठिकाणी. पिलात म्हटला, निर्दोष निष्कलंक आहे, याच्यातही काही दोष नाही. या निर्दोष माणसाला जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे वधस्तंभावर दिलं तर त्याच्या रक्ताचा जाप तुम्हाला परमेश्वराला द्यावा लागेल आणि त्याच्या रक्ताचा रक्तदोष तुमच्या 7 पिढ्यावर निरंतरचा कायम राहील. काय म्हटले उदे येशूचे स्वकीय? म्हटले, आमच्या 1 पिढीवर आणि आमच्या 7 पिढीवर त्याच्या रक्ताचा दोष येऊ द्या, पण या माणसाला तुम्ही फाशी द्या,
कारण याने आम्हाला फसवलेलं आहे. हा राजा होण्यासाठी इथे आला, परंतु याचं सामर्थ्य इथे काही चालत नाही. माझ्या प्रिय बहिणींनो भावांनो, येशू हा शांतीचाच राजा होता. येशू हा शांतीचाच राजा होता. लुकऋष वर्तमान याचा 2 अध्याय 11 आणि 14 वचन. लुकऋष वर्तमान याचा 2 अध्याय 11 आणि 14 वचन आपण वाचूया. तो शांतीचाच राजा होता. या जगाचं राज्य त्याला नको होतं, कारण हे जग त्याचंच होतं. जग आणि जगातील सर्व त्याचंच होतं. वाचूया आपण लुकऋष वर्तमान 2 अध्याय 11, 12, 13, 14. तीही की तुमच्यासाठी आज. लुकऋष वर्तमान 2 अध्याय 11, 12, 13, 14. संत लुकाने लिहिलेले सुवर्तमान याचा 2 अध्याय 11 वचन. तेच आहे. वाचा. तीही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खून ही की बाळवत्याने गुंडाळलेले व गव्हाणी ठेवलेले एक बालक तुम्हास आढळेल. इतक्याच स्वर्गातून सैन्याचा समुदाय व देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला. आणि देवदूत त्याची स्तुती आणि धन्यवाद करून म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झालेला आहे त्या मनुष्यात शांती. हा शांतीचा राजा आहे. हे पवित्र शास्त्राने जाहीर करून टाकलं होतं. हे देवदूताने जाहीर करून टाकलं होतं. हे परमेश्वराने जाहीर करून टाकलेलं होतं. अवघ्या मनुष्य मात्राला शांती द्यावी म्हणून परमेश्वराने आपल्या एकुलत्या एक पुत्राला पाठवलं. अवघ्या मनुष्य मात्राला जीवन मिळावं, त्याचा नाश होऊ नये म्हणून परमेश्वराने या जगामध्ये आपल्या एकुलत्या एक पुत्राला पाठवलं. पण माझ्या बहिणींनो, तो कोणता राजा आहे हे लोकांना कळलंच नाही, हे समजलंच नाही. त्याच्या लोकसमुदायामध्ये निराळ्या प्रकारच्या वृत्तीचे लोक होते. लोभी वृत्तीचा आणि राजा न समजून येण्याच्या वृत्तीचा एवढा इस्क्यात होता. त्याच्या लोकसमुदायामध्ये त्या मिरवणुकीमध्ये पेत्रासारखा खंबीर नेतृत्व असणारा, कणखर असणारा, परंतु मरणाच्या भीतीने पछाडलेला असा तो येशू शांतीचा राजा आहे हे न कळल्यामुळं त्या ठिकाणी त्याने पेत्राने येशूचा नाकार केला. त्याचे शिष्य भयभीत झाले, ते पळून गेले, ते लपले. येशूच्या सामर्थ्याचा त्यांना विसर पडला. माझ्या प्रिय बहिणींनो, यहुदी समाज, यहुदी लोक जगिक राजा पाहिजे म्हणून त्याच्या मिरवणुकीमध्ये सामील झाले. त्याचं आगत स्वागत केलं. त्याच्या पुढे कपडे पसरले, वस्त्र काढले, खजुरीच्या डहाळ्या तोडल्या, नाचत गाचत निघाले. आफ्टर 3 days या 4 days तेच लोक पिलाताला म्हणायला लागले की या मनुष्याला आमच्यासाठी वधस्तंभावर द्या, कारण हा म्हटला होता की मी राजा होण्यास आलो आहे, पण हा राजा होत नाही. येशू कळलाच नाही या लोकांना. माझ्या प्रिय बहिणींनो, पाहतो येशू शांतीचा राजा आहे हे परमेश्वराने सांगून टाकलेलं होतं. इतक्या स्वर्गातील सैन्याचा समुदाय देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करण्यावर म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झालेला आहे त्या मनुष्यात शांती. हा शांतीचा राजा, शांतीचं राज्य या जगामध्ये प्रस्थापित करण्यासाठी त्या यरुशलेमेमध्ये आलेला होता. त्या यरुशलेमेमध्ये आलेला होता. आणि काय झालेलं आहे त्या यरुशलेमेमध्ये आलेल्यानंतर काय झालेलं आहे की अजून एक भविष्य या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल हा शांतीचा राजा कसा आहे सांगितलेलं आहे. लुकऋष वर्तमान याचा 19वा अध्याय आणि 38वा वचन. लुकऋष वर्तमान याचा 19वा अध्याय आणि 38वा वचन. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव. तो शांतीचा राजा. आज माझ्या प्रिय बहिणींनो भावांनो, आपण आत्मपरीक्षण करून आपलं अंतचिंतन करून आपल्या आयुष्याचे बरेच वर्षे गेलेले आहेत. प्रत्येक वर्षी झावळ्याचा रविवार, प्रत्येक वर्षी पाम संडे आलेला आहे आणि त्या रविवारी आम्ही त्याचं आमच्या चर्चमध्ये उपासना आणि भक्ती करून त्याचं आगत स्वागत केलेलं आहे, त्याचा धन्यवाद आणि त्याचं गौरव केलेलं आहे. पण आज आम्हाला हे समजलेलं आहे की येशू यरुशलेमेमध्ये आलेला आहे. तो जगाचं राज्य स्थापन करण्यासाठी नाही, तर तो शांतीचं राज्य स्थापन करण्यासाठी आलेला आहे. तो अवघ्या मनुष्य मात्राला जीवन देण्यासाठी आलेला आहे. आणि म्हणून या आजच्या सणामध्ये माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, तुम्ही आणि मी या ठिकाणी या समारंभामध्ये समाविष्ट होत असताना यहूदा इस्कारसारखी वृत्ती आम्ही ठेवू नये, पेत्रासारखी वृत्ती आम्ही ठेवू नये, येशूच्या शिष्यासारखी वृत्ती आम्ही ठेवू नये. यहुदी समाजाने जी दृष्टिकोन वृत्ती ठेवली होती
त्यासारखे आम्ही ठेवू नये. तर येशू शांतीचा राजा आहे आणि तो तुम्हाला आणि मला शांती देण्यासाठी, स्वदेहाचं समर्पण करण्यासाठी आणि अख्खी जगाचं तारण करण्यासाठी त्या यरूशलेमामध्ये प्रवेश करीत झालेला आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बहिणींनो, भावांनो, आज आपण काय करू? देवाचा धन्यवाद करू. आज आपण त्याचं गौरव करू. आणि जेव्हा आम्हाला शांती मिळेल त्यावेळेस त्या शांतीचा राजाचा जो जनक आहे त्या देवबापाची आम्ही काय करू? स्तुती करू. स्तोत्र 135 आणि स्तोत्र 135 आणि 19 ते 21 ही 4 वचनं आपण वाचूया. काय म्हटलं त्या ठिकाणी? जर कोणी एखादा राजा तुम्हाला जीवन देत असेल, तुम्हाला शांती देत असेल, तुम्हाला आनंद देत असेल, तर तुम्हाला त्याचा धन्यवाद करणं हे गौरव आहे. तुम्हाला त्या ठिकाणी स्थिर राहणं हे गौरव आहे. वाचूया आपण स्तोत्र 135 19 20 21 3 वचनं. हे इस्रायलाच्या घराण्या, काय म्हणतं देवाचं वचन? हे इस्रायलाच्या घराण्या, परमेश्वराचा धन्यवाद, परमेश्वराचा धन्यवाद कर, कारण तो शांतीचा राजा आहे. हे अहरोनाच्या घराण्या, हे अहोरोनाच्या घराण्या, परमेश्वराचा धन्यवाद, परमेश्वराचा धन्यवाद कर, कारण तो शांतीचा राजा आहे. हे लेवीच्या घराण्या, हे लेवीच्या घराण्या, परमेश्वराचा धन्यवाद, परमेश्वराचा धन्यवाद कर, परमेश्वराचे भय धरणाऱ्या, परमेश्वराच्या भय धरणाऱ्यांना तुमचे माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा, कारण तो शांतीचा राजा आहे. आणि त्याच्या त्या राजा होण्याच्या समारंभामध्ये तो शांतीचा राजा आहे. या विश्वासाने सहभागी व्हा, म्हणजे त्याची शांती तुमच्या अंतःकरणामध्ये राज्य करेल. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व मने ख्रिस्त येशूमध्ये स्थिर ठेवी. परंतु केव्हा? जेव्हा तुम्ही त्याचा खऱ्या अर्थाने धन्यवाद करीत त्याच्या या आजच्या मिरवणुकीमध्ये सामील व्हाल, भक्तीमध्ये सामील व्हाल. आपण आज देवाला शरण जाऊ आणि प्रभुदेवा, ज्याप्रमाणे तू या जगाचा राजा नाही पण शांतीचा राजा आहे, हे त्या लोकांना कळलं नाही, हे पेत्राला समजलं नाही, हे यहुदी इस्करियोतला समजलं नाही, हे शिष्यांना समजलं नाही, हे यहुदी समाजाला समजलं नाही. आणि त्या ठिकाणी ते गलित गात्र झाले, अस्थिर झाले आणि ते मागे फिरले. पण तू देवा, आज तुझ्या वचनातून तू आम्हाला हे समजू दिलेलं आहे की आजच्या या दिवशी सुमारे 2000 वर्षापूर्वी आम्हाला शांती मिळावी, आम्हाला आनंद मिळावा, समाधान मिळावा, म्हणून त्या यरूशलेमेमध्ये तू प्रवास केलेला आहे. आणि म्हणून आपण सर्वजण म्हणू, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. हे परमेश्वराच्या घराण्या, तू त्याचा काय कर? धन्यवाद कर. प्रार्थना करू. प्रेमळ आणि कृपाळू देव बापा, आम्ही तुझी स्तुती करतो आणि तुझा धन्यवाद करतो आजच्या वचनासाठी. देवा, तुझं वचन सत्य आणि जिवंत आहे. आणि आज आम्हाला हे समजलेलं आहे की यरूशलेमामध्ये जो तू गेला देव बापा, ते आमचं तारण करण्यासाठी, आमची सुटका करण्यासाठी, आम्हाला जोखडातून काढण्यासाठी आणि देव बापा आमच्या जीवनामध्ये शांती प्रस्थापित होण्यासाठी शांतीचा राजा म्हणून तू त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि आपल्या देहाचं समर्पण करून देव बापा तू त्या ठिकाणी आम्हाला शांतीचं राज्य दिलेलं आहे. प्रभू, आम्ही तुझा धन्यवाद आणि गौरव करतो या तुझ्या कृपेसाठी, या तुझ्या अमोल झालेल्या दयासाठी. येणाऱ्या दिवसामध्ये तू आमच्या सर्वांचा सांभाळ कर. येशू दर्शन या मालिकेमधून गेले अखंड 6 वर्ष देवा तू आम्हाला चालवलंस. जीवन शांतीच्या विक्रोळी सेना या मंडळीच्या द्वारे देवबापा हे चालवत असताना येशू दर्शन ही मालिका, या मालिकेमध्ये देवबापा आम्हा सर्वांना तू सहाय्य केलंस. आम्ही तुझी स्तुती आणि आम्ही तुझा धन्यवाद करतो. जे ऐकणार आहेत त्यांना ऐकण्याचं मन दे. आणि देवबापा, या उपक्रमापासून जे हे वचन ऐकत आहेत आणि ज्यांनी अनेक तुझे उपदेश ऐकलेले आहेत, त्या सर्वांना देवबापा तू शांती दे, आनंद दे, समाधान दे. त्यांच्यावर तुझी कृपा कर, दया कर. आणि ज्या स्थितीमध्ये ते आहेत त्या स्थितीमध्ये तू त्यांचा सांभाळ कर. आणि येणारा देवबापा गुड फ्रायडे आणि ईस्टर सण तू आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये दयेने आणि कृपेने तू आम्हासाठी सहाय्यकारी आणि आशीर्वादित कर, असे आम्ही तुला प्रार्थना करतो. कोविड-19च्या काळामध्ये देवबापा अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत. प्रार्थना सुरू होण्यासाठी समस्या आहे देवबापा, प्रार्थना करण्यासाठी समस्या आहे, प्रभू ओढण्याचं विधी करण्यासाठी समस्या आहे. पण त्या सर्वातून मार्ग दाखवणारा आणि मार्ग काढणारा तू आमचा परमेश्वर आहे. तरी पण देवबापा, हे सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे आणि त्याचा लाभ आम्हाला मिळू दे, असे आम्ही तुझ्या पायाजवळ प्रार्थना करतो. या कोविड निर्मूलनासाठी जे राज्यकर्ते प्रयत्न करतात,
आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि सर्व आरोग्य विभागातील लोक, या सर्वांवर दे बापा तुझी दया आणि तुझी कृपा असू दे. आणि आमचं पूर्वीचं जीवन, पूर्वीचं वैभव आणि तू आमची पुनर्स्थापना कर आणि पूर्वीचे दिवस तू आमच्या जीवनामध्ये आण, संपूर्ण देशाच्या जीवनामध्ये आण, जगाच्या जीवनामध्ये आण आणि जगातील प्रत्येक माणसाला तुझी शांती दे बापा, दयेने आणि कृपेने लाभू दे. असे आम्ही तुझ्या पायाजवळ प्रार्थना करतो. तारणारे येशू याच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेले प्रार्थना म्हणून, हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमच्या अंतःकरणे म्हणे देवाचा आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव बाप त्याची प्रीती, देव पुत्र आमचा प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त त्याची कृपा आणि देवचं पवित्र आत्मा त्याची पवित्र सहभागिता येथे असलेल्या आपल्या सर्वांवर आणि जे तुझं वचन ऐकत आहे त्या सर्वांवर आणि त्यांच्या कुटुंबावर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन. तुझे राज्य येवो, जगिया स्वर्ग उभारावो, तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी. तुलाच वंदन घे अमुचे वैभव तू अवघे. प्रभो परत पर जय करुणा कर, प्रभो परत पर जय करुणा कर. जय 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 बापा, जय 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 पुत्रा, जय 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 आत्म्या. आमेन. थँक्यू व्हेरी मच माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो. शांतीने जा. येणाऱ्या पवित्र सप्ताहामध्ये मौंदी गुरुवार, गुड फ्रायडे आणि ईस्टर या संपूर्ण दिवसामध्ये परमेश्वर देवबाप आपलं सहाय्य करो आणि तो आपल्याला आशीर्वादित करो अशी मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि देवाच्या जवळ तुमच्यासाठी विनंती करतो. थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन. मे गॉड ब्लेस यू. शांतीने जा. शांतीचा राजा तुमच्याबरोबर आहे. त्याचा जयघोष करा, त्याचा धन्यवाद करा, त्याचं गौरव करा आणि आपलं जीवन त्याला समर्पित करा, कारण त्याने त्याचं जीवन तुमच्यासाठी समर्पित केलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू.